इस्लामपूरमध्ये शनी मंदिर आहे। इथे शनी मंदिराच्या एक्झॅक्ट लागूनच कॉर्नरला हा न्यूट्री स्टॉल आहे, इकडे आपण आलेलो आहे। वड्याचं सगळा माल फ्रेश काढलेला जातो आणि हा तो त्यामुळे बाहेरच्या क्वालिटीचा वगैरे काही इश्यूज होत नाही, कारण स्वतः डाळ दळून आणतात, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी वगैरे बरोबर आहे। कितीला आहे? 20 रुपये 30 पावपड असते बरोबर। वडा सांबार खायला क्वालिटी एक नंबर आहे आणि चांगली आहे। मी लहानपणापासून खातोय। आता तर स्टीलची भांडी आली, पहिला चिनी मातीचे कुंडे असायचे आणि शाळेत जाताना आम्ही तर 5 रुपयाला तेव्हा वडा सांबार होता आणि एक वडा सांबार खाल्ला की पोट भरायचं। तीच परिस्थिती आज आहे। सकाळी भूक लागली की इकडे यायचं, एक वडा सांबार खाल्ला की तुम्हाला दुपारी 2 पर्यंत भूक लागत नाही आणि महत्वाचं पाव खायची गरज कधी कधी भासत नाही, एवढा टेस्टी वडा सांबार यांचा। गर्दी तुफान असते यांच्याकडे। तर डॉक्टर साहेबांनी खूप छान माहिती दिली आणि आपल्याला छान छान ठिकाणं दाखवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। चैतन्य फूड ब्लॉगच्या प्रेक्षकांना सरांमुळे खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या। तर अशाच पद्धतीने त्यांचं चॅनलसुद्धा आहे, त्याच्यावरसुद्धा चांगले फूड ब्लॉग्स असतात आणि इतर त्यांची माहिती असते। ते स्वतः डॉक्टर आहेत, त्याच्याबद्दल माहिती असते आणि त्यांच्या चॅनलबद्दल तेच आता आपल्याला सांगतील। माझे यूट्यूबला ॲक्च्युली 2 चॅनल आहे। एक प्रोफेशनल आरोग्यविषयक मी मार्गदर्शन करत असतो डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलवर। त्याचबरोबर ॲज अ फूडी म्हणून फूडी सचिन एक दुसरा यूट्यूब चॅनल आहे। इंस्टाग्रामवर
सचिन 7453 हे माझं हँडल आहे. त्याचबरोबर खास आपल्या इस्लामपूरसाठी बनवलेलं दुसरं माझं हँडल आहे ऑल अबाउट इस्लामपूर. नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुम्ही सर्वांनी फॉलो करा. आणि सरांनी नक्कीच आम्हाला आमचं इस्लामपूर तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी मदत केली. ईश्वरपूर नगरीत आमच्या आले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही सर्व ईश्वरपूरकर आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.